निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन काम पुढे नेलं तर तो असा कोश तयार झाला. पण तो तयार होताना खूप लोकांची मदत झालेली आहे. म्हणजे माझ्या एकटीचं काम नाही आहे हे, अनेकांचे हात त्याला लागलेले आहेत. असं म्हणतात की स्वयंपाकात खूप जणींनी मदत केली की स्वयंपाक बिघडतो, तसं नाही झालं हे. खूप जणांचे हात लागलेले आहेत त्याला. म्हणजे प्रवास खूप केला मी. त्या प्रवासामध्ये मला अनेक जण भेटले, अनेक जण आणि अनेक जणी. मग ते सुशिक्षित होते, अशिक्षित होते. एरवी प्रवासामध्ये मी फारशी बोलत नाही, मला एकटीला प्रवास करायला आवडतो. आणि पण छान कविता वगैरे लिहून होतात, काहीतरी चांगलं लिहून होतं, वाचन होतं. पण हे काम चालू असताना खूप लोकांशी बोलले मी. आणि मग माझं बोलणं ऐकून मागचे पुढचे लोक प्रवासातले स्वतःहून भाग घ्यायला लागले बोलण्यामध्ये. आणि पुरुषांनी सुद्धा मला पाककृती दिल्या, काही युक्त्या सांगितल्या की आमची आई असं करते. मग त्या युक्त्यांचं एक सदर टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. आणि ताई मला एक प्रश्न विचारायचा आहे की जेवणाचं पान वाढायची पण एक पद्धत असते असं म्हणतात की काही पदार्थ डाव्या बाजूला, काही उजव्या बाजूला. त्याचं काही विशिष्ट त्याला कारण असेल का? हो हो, त्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे ही पद्धत आपली महाराष्ट्राची पद्धत आहे, हे विशेष. इतर ठिकाणी आपल्याला इतकी शिस्त पाहायला नाही मिळणार अन्नपदार्थ वाढण्याची सुद्धा. आणि जेवण जे वाढलेलं आहे ते जे कमी पदार्थ पोटात जायला पाहिजेत ते डावीकडे असतात आणि उजव्या हाताने खाल्लं जातं. म्हणून त्या हिशोबाने ही शिस्त आपल्या ताटासाठी वापरलेली आहे. आणखी त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा असा की पदार्थांची जागा आपण कधी बदलत नाही महाराष्ट्रीय माणसं. आणि त्याच्यामुळं काय होतं की ज्याची दृष्टी अधू आहे किंवा ज्याला दृष्टीच नाही असा माणूस कुणीही त्याला मार्गदर्शन न करता व्यवस्थित एकटा जेवू शकतो. स्वयंपाकघरात त्याच्या वस्तू आहेत, त्याचे काय औषधी उपयोग आहेत. आता लोणच्याचा खार, लिंबाच्या लोणच्याचं, लिंबाच्या लोणच्याची फोड जर काच घुसलेली असेल तर तिथे ती बांधतात. अच्छा. आणि ती फोड काच शोषून घेते, ओढून काढते बाहेर. ते अशा अनेक युक्त्या आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या लोकांच्याकडूनच मिळालेल्या आहेत. आज आपल्याला अनुपमा ताईंकडनं खूप छान उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे. आणि यावरनं आता एवढं लक्षात आलं असेल की महाराष्ट्रात विविधता प्रत्येक बाबतीत आहे आणि ती खाद्य संस्कृतीच्या बाबतीत सुद्धा आहे. तेव्हा आजच्या या संध्याकाळची सांगता आपण त्यांच्याच एका कवितेने करूया. अनुपमा ताई, एखादी कविता. ह्या खाद्य संस्कृतीच्या प्रवासात जो अनुभव आला त्याच संबंधामध्ये लिहिलेली ही कविता आहे. माझ्या पुस्तकामध्ये आजी आणि नात ह्यांचे काही संवाद आहेत. त्याच्यातला हा एक संवाद. लक्षात घे बाई माझे शीर्षक आहे कवितेचं. भणाण वाऱ्याने रान पेटते, भणाण वाऱ्याने रान पेटते, पण चूल पेटवायची तर हळूच फुंकर घालावी लागते. चुली पुढे फुंकर घालता आली तर जगणे सुसह्य होते, पुष्कळसे दुसऱ्यांसाठी, थोडेसे स्वतःसाठी. बासरीतून सूर निघतो तर फुंकणीने जाळ पेटतो, बासरीतून सूर निघतो तर फुंकणीने जाळ पेटतो. सूर दूरवर जाऊ द्यावा, जाळ ठेवून घ्यावा. सूर दूरवर जाऊ द्यावा, जाळ ठेवून घ्यावा. लक्षात घे बाई माझे, लक्षात घे बाई माझे, बासरी कृष्णाच्याच हातात असते, राधेच्या हातात फुंकणीशिवाय काहीच नसते. शिका मोरे शिका. हे आजी म्हणते. नात तिला उत्तर देते, पण आजी आता आम्हाला गरज नाही फुंकणीची किंवा फुंकरीची. पण आजी आता आम्हाला गरज नाही फुंकणीची किंवा फुंकरीची. आम्ही बटणं दाबू शकतो हवं ते सुरू करण्यासाठी आणि नको ते बंद करण्यासाठी. आम्ही बटणं दाबू शकतो हवं ते सुरू करण्यासाठी आणि नको ते बंद करण्यासाठी. बरं का लोक, एक लक्षात आलं असेल की आपली भाकर आपण खाणं ही प्रवृत्ती असते, आपली भाकर दुसऱ्याला देणं ही संस्कृती असते आणि दुसऱ्याची हिसकावून घेणं ही विकृती असते. तेव्हा आपल्याला संस्कृती आणि प्रवृत्ती ही जपायची आहे. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत बुधवारी रात्री 9:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा.